पूर्व कांग्रेस विधायक दिलीप कुमार सानंद के नेतृत्व में जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा 60 दिनों का सफर तय करते हुए रविवार रात बुल्ढाना विधानसभा क्षेत्र पहुंची। इस मौके पर सानंद पहली बार अपना रुख साफ कर रहे थे। विधानसभा चुनाव के मद्देनजर सभी राजनीतिक दल अब मतदाताओं तक पहुंचने की कोशिश कर रहे हैं। इसमें बुल्ढाना जिले के खामगांव विधानसभा क्षेत्र के नागरिकों की समस्याओं को जानने और उनका तुरंत समाधान करने और नागरिकों को परिवर्तन की धारा में लाने के लिए पूर्व कांग्रेस विधायक दिलीप कुमार के नेतृत्व में जनसंवाद परिवर्तन संकल्प यात्रा शुरू की गई है। 80 दिनों तक चलने वाली इस संकल्प यात्रा के 61वें दिन रविवार को विधानसभा क्षेत्र के गांव तिवन सांगवा अलसाना पहुंची। इस दौरान ग्रामीणों ने यात्रा का स्वागत किया। इस मौके पर बोलते हुए दिलीप सानंद ने कहा कि इस समय जनता परिवर्तन के लिए तैयार है। यात्रा या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत जाऊन जवळपास आज 60 दिवस झाले। त्या माध्यमातून गावातील मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जायचं, संध्याकाळी 4 वाजेपासून रात्री 12-1 वाजेपर्यंत लोकांशी संपर्क साधायचा, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या, मागील 10 वर्षामध्ये स्थानिक आमदारने काय केलं, कशा क्वालिटीची कामं त्यांची झाली त्याची पाहणी करायची। लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष, येथील जे मिंदे फडणवीस सरकार आहे त्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे। शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यांना जेवढी गारपीट होईल त्याचे पैसे मिळाले नाही, कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही। मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलची समस्या आहेत। मोदी साहेबांनी सांगितलं तर 2022पर्यंत सर्वांना पक्कं घर मिळेल, परंतु अनेकांना घरं मिळाली नाही। अनेक ते घरकुल मिळाली तर पहिला चेक मिळाला, दुसरा चेक मिळत नाही। 1,40,000चं घरकुल आहे, त्या घरकुलामध्ये घरं सुद्धा होत नाही। त्यामध्ये एका चेकमध्ये 10-20 हजार रुपये त्यांचे खर्च होतात। चक्रा मारून परेशान झालेले लोक, अनेक लोकांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही। मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे संजय निराधारवाले त्यांचे मागील 5 महिन्यापासून 4 महिन्यापासून त्यांचे पैसे मिळालेले नाही। प्रचंड रोष आहे। जे आमचे कामगार आहेत त्यांना सचिव दाखला देत नाही, म्हणून त्या माध्यमातून त्यांना देखील कामगारचे साहित्य जे आहे ते अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे। अनेक म्हणजे आज महागाई एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। सर्व सांगतात महागाई वाढली। 2014मध्ये जे दर होते त्यापेक्षा कितीतरी पटीने हे दर वाढलेले आहेत। विशेष आदरणीय पंतप्रधान एक खामगावला 2014च्या निवडणुकीमध्ये इथं विधानसभेच्या उमेदवाराचा प्रचार करायला आले होते, तेव्हा सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं होतं खामगाव जिल्हा मी करेल, खामगाव जालना रेल्वे लाईन मी करेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवेल, भाव देईल, हमी भाव देईल, 24 तास वीज मिळेल। त्यांनी याच ठिकाणी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी आलो व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला। 8 महिन्यामध्ये जे आमचं सर्वांचं दैवत आहे तो पुतळा धाराशिव झाला। त्यामुळे अनेक शिवभक्त व सर्व भारतीयांच्या समस्या, तीव्र भावना म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये हे भ्रष्टाचार करतात, तर त्या माध्यमातून त्यांच्या भावना तीव्र आहे। त्यांना यावेळेस शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सर्व परेशान आहे। GSTच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कर जमा केला जातो आहे। जो आमचा शेतकरी आहे त्याला सन्मान योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये देऊ असं म्हटलं जातं, परंतु मनमोहन सिंग सरकारच्या वेळेस खत, बी बियाणे याच्यावर टॅक्स नव्हता, फार कमी होता, वॅट होता, 2% 3% होता। ह्या महाशय